नमस्कार. मी मनीषा. आज थोडासा एक सामाजिक प्रश्नावर माझा व्हिडिओ आहे, पण ऐकण्यासारखा आहे. कुणीही म्हणजे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मागच्या माझ्या व्हिडिओला, जो माझा लाँग व्हिडिओ होता, त्याला खूप भरभरून आपला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानते. पहिले 1-2 दिवस मी नाराज झाले, परंतु आता भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं मला खूप म्हणजे स्फूर्ती आली आणि आनंद वाटला, आणि त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद. तर आत्ता जो मी व्हिडिओ करणार आहे, तो पण असाच सामाजिक प्रश्नाचा आहे, परंतु विचार करण्यासारखा आहे की कित्येक शेतकरी मुलं मोठं मोठं शिकलेली असतात, पण घरी एक एकटे मुलगे असतात. मग घरच्या शेतीलाही बघावं लागतं, वडील थकलेले असतात, ग्रामीण भागात राहावं लागतं. आणि काही जणं तर BSc ॲग्री, MSc ॲग्री झालेले असतात आणि आपल्या शेतातच सगळा ह्याचा उपयोग करायचा म्हणून राहतात. पण लग्नाचे मोठे गंभीर प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. आणि ज्या मोठ्या शहरातनं शिकलेल्या मुली आहेत किंवा साध्या शहरातलं सुद्धा शिकलेल्या, तर हल्ली कुठल्याही मुलीला ग्रामीण भागात यायला नको असतं. पण असं आता ग्रामीण आणि शहरी भाग असा राहिलेला नाही. सगळं जवळजवळ आता एकच होत आलेलं आहे. आणि कोणत्याही सुविधा ग्रामीण भागात नाहीत असं नाही. सगळ्या सुविधा ग्रामीण भागात सगळ्यांना मिळतात. आणि दुसरी गोष्ट, मुली जरी शिकलेल्या असतील, कंपनीतनं नोकऱ्या असतील, तर आता वर्क फ्रॉम होमची सुद्धा सोय निघालेली आहे. त्यामुळं शेतकरी मुलांना मुली मिळत नाहीत आणि वयं वाढत चालली आहेत. तर माझं मुलींना आणि मुलांनाही आवाहन आहे की गेलेली वेळ ही परत येत नाही. तुम्ही विचार करण्यात वेळ घालवू नका. सारासार विचार करून आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. नंतर शेवटी एकटेपणा येतो आणि पैसा भरपूर असतो, परंतु त्या पैशांनी आपल्याला गेलेलं तारुण्य आणि वेळ आणि आपल्याला जे पाहिजे असणारं समाधान हे मिळत नाही. फक्त असमाधानच राहतं त्या पैशांनी. तर वेळेत विचार करा आणि ह्या वेळेचा उपयोग करून घ्या, जीवनाचा उपयोग करून घ्या. जीवन एकदाच माणसाला मिळतं. विचार करण्यात जास्त वेळ घालवू नये, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तर त्या मित्रांनी आपल्या मित्राच्या मुलीला काय सांगितलं बघा. पोरी, तू शेतकऱ्याशी लग्न कर. पोरी, तू शेतकऱ्याशी लग्न कर. विचार करायला काही हरकत नाही. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल समजू नको. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल किंवा बंगला समजू नकोस आणि त्याच्यामध्ये तू फसू नकोस. तुझ्या बापाच्या घराला, तिचाही बाप शेतकरीच आहे. तुझ्या बापाच्या घराला 10-5 गुंठ्याचं अंगण आहे. 10-5 गुंठ्याचं अंगण आहे आणि तू खुराड्यात जाऊन, त्या फ्लॅटच्या खुराड्यात जाऊन बसू नकोस. त्या चकाचकीला बोलतात ना मुली. मोबाईलवरच्या पावसात कधीच कोणी भिजत नाही. मोबाईलवरच्या पावसात कधीच कोणी भिजत नाही. शहरातल्या 5व्या मजल्यावरच्या चकाचकीच्या फ्लॅटमध्ये कधीच कोणाला सुख मिळत नाही आणि कधीच कोणी रुजत नाही. रुजायचंच झालं, भिजायचंच झालं तर त्याला लागते माती. रुजायचं झालं, भिजायचं झालं तर त्याला लागते माती आणि अस्सल पावसाची सर. अस्सल पावसाची सर. तुला आयुष्य करायचं असलं हिरवंगार, तुला आयुष्य करायचं असलं हिरवंगार, तर पोरी तू शेतकऱ्याशी लग्न कर. तर पोरी तू शेतकऱ्याशी लग्न कर. नोकरी काय घेऊन बसली आहेस? इथं नोकरी नाही, IITत नोकरी नाही, इकडं नाही तिकडं नाही. अगं नोकरी काय करते? नोकर हा नोकरच असतो. किती तो IIT इंजिनियर असू दे, नाही तर काही असू दे, नोकर हा नोकरच असतो. आणि साहेबापुढं मान खाली घालून तो फक्त येस सर म्हणतो. साहेबापुढं मान खाली घालून तो येस सर म्हणतो. शेतातल्या मौशार मातीच्या बांधावर, शेतातल्या मौशार मातीच्या बांधावर, म्हणजे ते एक प्रकारे शेतकऱ्याचं सिंहासनच असतं. सिंहासनावर निळ्याशार आकाशाच्या छताखाली जेव्हा एक शेतकरी बसतो, तेव्हा तो समोरच्या साऱ्या हिरव्यागार साम्राज्याचा एकटाच सम्राट असतो. एकटाच सम्राट आणि राजा असतो.
पेन्शनची तर त्याला कधीच नसते टेन्शन, पेन्शनचं तर त्याला कधीच नसतं टेन्शन आणि प्रश्न. धरणी मातेला तर हवी असते अखंड सेवा. ती कधी पेन्शनचं पत्र देत नाही तुमच्या हातामध्ये, तुम्ही आता निवृत्त झालात म्हणून. धरणी मातेला तर हवी असते अखंड सेवा. एक कणीस पेरलं, एक कणीस पेरलं तर 50 कणसाचे दाणे मिळतात. एक कणीस पेरलं तर 50 कणसाचे दाणे मिळतात. म्हणून कंपनी बंद पडली, या इंजिनियर लोकांचं काय आहे, कंपनी बंद पडली, हप्ते कसे भरायचे, फ्लॅट तर दिसतो चकाचक, आतनं संबंध पोखरायला लागतं. तसं शेतकऱ्याचं कधी नसतं, शेतकऱ्याचं कधी नसतं. कारण शेत आणि जमीन ही कधीही रिटायर होत नसतात. शेत आणि जमीन कधी रिटायर होत नसतात. कंपनी बंद पडते, धरणी माता कधी बंद पडत नसते. तर हे प्रश्न जर नको असतील तुला, हे प्रश्न जर नको असतील तुला, तर अखंड उत्पन्न देणाऱ्या आणि तिच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याशी तू लग्न कर. अखंड उत्पन्न देणाऱ्या आणि तिची सेवा, धरणी मातेची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याशी तू लग्न कर. कंपनीतल्या बॉसला कोणी अन्नदाता म्हणत नाही, कंपनीतल्या बॉसला कोणी अन्नदाता म्हणत नाही. किंवा कंपनीतल्या बॉस कोण जर लेडीज असेल तर तिला कोणी अन्नपूर्णाही म्हणत नाही, तिला कोणी अन्नपूर्णाही म्हणत नसतं. पण ज्याला आपण अन्नदाता म्हणतो, पण ज्याला आपण अन्नदाता म्हणतो अशा शेतकऱ्याशी तू लग्न कर. ज्याला आपण अन्नदाता म्हणतो अशा शेतकऱ्याशी तू लग्न कर. म्हणजे काय होईल, आपोआपच तू अन्नपूर्णा आणि तो जगाचा अन्नदाता होतील. तू अन्नपूर्णा आणि तो जगाचा अन्नदाता होतील. म्हणून म्हणतो पोरी, शेतकऱ्याशी तू लग्न कर. म्हणून म्हणतो पोरी, शेतकऱ्याशी तू लग्न कर. जय जवान जय किसान. पोरीनो आणि पोरानो, थोडंसं समजुतीनं घ्या आणि विचार करा आणि वेळ घालवू नका. वेळीची संधी साधा आणि आयुष्याचं सोनं करा. एवढंच मी आपल्याला आवाहन करते. जय श्रीराम.